गुड इव्हनिंग. या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर्वात पहिले स्वागत आहे. आणि माझं नाव आहे कृष्णा कताळ. आजच्या सेशनमध्ये आपण जे डेमो सेशन आहे, ज्यामध्ये आपण जे काही मेन गोष्टी आहेत किंवा आपण कशा पद्धतीने वर्किंग करणार आहोत किंवा कशा पद्धतीने पोर्टलवरती आपल्याला फाईल अपलोड करायची आहे, त्याचबरोबर लेआउटची फाईल कशा पद्धतीने अपलोड करायची आहे, बिडिंग परमिशनची फाईल कशा पद्धतीने अपलोड करायची आहे, त्याचबरोबर फाईल अपलोड करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ट्रेसिंग करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, प्लॅनिंग करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंट्स लागतात, बिडिंग परमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, लेआउटसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर मी आता सर्वात पहिले जे काय जस्ट मी तुम्हाला एक प्रोसेस समजून सांगतो की कशा पद्धतीने आपल्याला बीपीएस पोर्टल वरती वर्किंग करायचे. तर सर्वात पहिली स्टेप असते आपली की आपण क्लायंटकडून डॉक्युमेंट्स घेतो, डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो करेक्ट आहेत की नाही आहेत. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स माहिती असेल तर तुम्ही व्हेरीफाय करू शकाल. ठीक आहे. तर कोणते डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे डिटेल जेव्हा सेशन आपलं चालू होणार आहे उद्यापासून त्यामध्ये. तर पहिली स्टेप आहे आपल्याकडे क्लायंटचे डॉक्युमेंट्स घ्यायचे. क्लायंटचे डॉक्युमेंट्स घेतल्याच्या नंतर आपण काय करतो, त्यांचं एक प्लॅनिंग समजून घेतो, रिक्वायरमेंट काय काय त्या पद्धतीने प्लॅनिंग करतो. म्हणजे आपण काय करतो सबमिशन ड्रॉइंग बनवतो. सबमिशन ड्रॉइंग बनवताना आपण काय करतो, UDC बार रेफर करून जे नॉर्म्स आहेत त्या बिल्डिंगसाठी किंवा त्या केससाठी जे काही नॉर्म्स लागणार आहेत त्या पद्धतीने नॉर्म्सचा रेफर करून किंवा UDC बारचे रेफर घेऊन ते काही नॉर्म्स प्रमाणे आपण ते प्लॅनिंग करणार आहे सबमिशन ड्रॉइंगची. सबमिशन ड्रॉइंग बनल्याच्या नंतर आपल्याला आता जो काही आहे डेटा तो ऑनलाईन बीपीएस पोर्टल थ्रू डिपार्टमेंटकडे सबमिट करायचा आहे. तर त्यासाठी पहिली स्टेप करावी लागते आपल्याला क्लायंटचं रजिस्ट्रेशन. त्याचबरोबर क्लायंटचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपल्याकडे सबमिशन ड्रॉइंग रेडी असेल. सबमिशन ड्रॉइंग झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट्स असतील आपल्याकडे, त्याचबरोबर डॉक्युमेंट्स आणि त्यानंतर आपण येतो पोर्टलकडे. जे काही बीपीएमएस पोर्टल आहे आपण त्याकडे येतो. हे पहा, थोडक्यात मी तुम्हाला दाखवत आहे एक एक स्टेप कशा पद्धतीने आपल्याला वर्किंग करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला पहिले आपण करतो क्लायंटचं रजिस्ट्रेशन. क्लायंटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी गुगलवरती येतो, बीपीएमएस सर्च करतो. बीपीएमएस सर्च केल्यानंतर लॉग इन पेजला येतो. लॉग इन पेजला आल्याच्या नंतर आपण इथं रजिस्टर किंवा इथं फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून या स्टेपवरती येतो. पहिली स्टेप जी काही आपली ती क्लायंटचे रजिस्ट्रेशन. आता ही आहे बिल्डिंग परमिशनसाठी किंवा लेआउटसाठी. परंतु या पहिले आपल्याला टेक्निकल पर्सनचं कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे ते आपण डिटेल सेशनमध्ये बघणार आहोत. टेक्निकल पर्सनचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, टेक्निकल पर्सनचं रजिस्ट्रेशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागतात, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कोणतं किंवा कोणत्या फॉर्म मधलं पाहिजे, कोणाकडचं पाहिजे, थोडक्यात त्याची माहिती दिली जाते. आणि त्याचबरोबर टेक्निकल पर्सनचं रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा ते रिॲसेंजर झाले डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, त्याचबरोबर पेमेंट कसं करायचे. टेक्निकल पर्सनचं रजिस्ट्रेशन करताना भरपूर जणांना पेमेंट पेड करण्यासाठी खूपदा अडचण येते. ते कसं करायचं ते आपण बघणार आहोत जरा टेक्निकल पर्सनसाठी. त्यानंतर आपण करतो, मी तुम्हाला सांगत होतो की पहिली स्टेप जी आहे ती बिल्डिंग परमिशनसाठी किंवा लेआउटसाठी. ती पहिली स्टेप असते आपली की क्लायंटचं रजिस्ट्रेशन करायचं. आता क्लायंटचं रजिस्ट्रेशन करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, हे कशा पद्धतीने सिलेक्ट करायचं, ओनर टाईप वगैरे कसं सिलेक्ट करायचे आहे, जे काही गोष्टी आहेत समजा आधार नंबर वगैरे, OTP कसं टाकायचं आहे, काय टाकायचं आहे, ईमेल ॲड्रेस वगैरे कोणाचा असायला पाहिजे. त्याचबरोबर इथं सबमिट केल्याच्या नंतर पुढे काय येईल किंवा जे काही ऑप्शन येईल ते कशा पद्धतीने बघायचं, या सर्व गोष्टी आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर पहिली स्टेप आहे आपली क्लायंटचं रजिस्ट्रेशन. क्लायंटचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण येतो लॉग इन. लॉग इन वरती आल्याच्या नंतर आपण इथं लॉग इन करून घेतो टेक्निकल पर्सनचं.
टेक्निकल पर्सनचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल त्यानंतर आपण काय करतो, टेक्निकल पर्सनचं लॉग इन करून घेतो. ओनरचंही रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं कन्सिडर करून मी तुम्हाला पुढील पार्ट सांगतो की टेक्निकल पर्सनचं लॉग इन करून घ्यायचं आहे. टेक्निकल पर्सनचं लॉग इन केल्याच्या नंतर की जे स्टेट लेवलचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना टोटल ULB दिसतील, ज्या काही स्टेटमधील असतील सर्व त्यामधील कोणत्या ULB मध्ये तुम्हाला फाईल अपलोड करायची ती ULB आपण सिलेक्ट करून घेतो. आणि त्याचबरोबर पुढे आल्याच्या नंतर आपण इथं पहिली स्टेप करतो पोर्टलमध्ये आल्याच्या नंतर. आता हे जे डिटेल्स आहेत बाकीचे प्रोफाईल्स वगैरे, टिपिक लाईन, डेटा एंट्री, ऑनलाईन सर्व्हिसेस यामधले जे काही डिटेल्स पार्ट आहे तो तर मी तुम्हाला तिकडं 1 by 1 सांगणारच आहे ज्यावेळेस आपण सेशन डिटेलमध्ये पडू. परंतु बिल्डिंगसाठीचं सांगतो मी तर त्यानंतर सेकंड स्टेप असते आपल्या टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये येतो. टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर इथं न्यू प्रोजेक्ट घेतो आणि न्यू प्रोजेक्ट घेतल्याच्या नंतर आपण काय करतो, इथं हे जे काही फॉर्म आहेत, समजा पहिला फॉर्म आहे प्रोजेक्ट डिटेल्स. हा फॉर्म पूर्णतः कसा भरायचा आहे, यामध्ये नेम ऑफ सर्व्हिस मध्ये काय सिलेक्ट करायचं आहे, प्रोजेक्ट नेम मध्ये काय टाकायचं आहे किंवा ऍड्रेस कुठं साईट ऍड्रेस टाकायचा आहे, डीपी प्लॅन कसा बनवून ठेवायचा आहे, कसा अपलोड करायचा आहे ते बघणार आहोत आपण. यामधील जे काही छोट्यातले छोटे ऑप्शन आहेत किंवा डिटेल्स पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. तर इथं फॉर्म भरताना आपल्याला पहिला फॉर्म असतो समजा किंवा पहिली स्टेप असते प्रोजेक्ट डिटेल्स, त्यानंतर प्लॉट डिटेल्स, त्यानंतर बिल्डिंग डिटेल्स आणि त्यानंतर टिपिकल फ्लोर मॅपिंग. त्यामध्ये जे काय असेल सेक्शन वगैरे जनरेट होत आहे आणि त्यानंतर फायनल सबमिट कसं करायचं. फायनल सबमिट झाल्याच्या नंतर आपण इथे जे काही स्टेटस आहे फायनल सबमिट केल्याच्या नंतर जे काही इथं फायनल ऑनलाईन फायनल सबमिट स्टेटस आहे जे काही डन असेल, इथं डन झाल्याच्या नंतर आपल्याला हा प्रोजेक्ट ऑफलाईनसाठीच म्हणजे टिपिक लाईन सॉफ्टवेअर थ्रू आपल्याला ट्रेसिंग करता येतो किंवा ट्रेसिंग करण्यासाठी तिकडे दिसतो. जोपर्यंत ऑनलाईन फायनल सबमिट इथं होत नाही तोपर्यंत आपल्याला तिकडे प्रोजेक्ट दिसत नाही. तर आपण हे झालं जस्ट फॉर्म भरून घेतो. फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर आपण काय करतो, आपण जातो टिपिक लाईन सॉफ्टवेअरवरती किंवा टिपिक लाईन सॉफ्टवेअरवरती आपण लॉग इन करतो. टिपिक लाईन सॉफ्टवेअरवरती लॉग इन करून घेतल्याच्या नंतर जे काही इथे डिटेल्स दिलेले आहेत ते डिटेल्स आपल्याला पाहायला भेटतील. जी डिटेल्स आपण फॉर्म भरताना दिलेले असेल ती डिटेल्स. त्यानंतर आपण इथं ड्रॉइंग लोड करतो आणि ड्रॉइंग लोड केल्याच्या नंतर आपण काय करतो, ही ड्रॉइंग ओपन करून घेतो. ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कॅड थ्रू ट्रेसिंग करतो. कॅड मध्ये आपल्याला टिपिक लाईन सॉफ्टवेअरचं प्लगइन इन्स्टॉल करायचं असतं, ठीक आहे. आणि याचबरोबर तुम्हाला आपण या स्टेपमध्ये जे नंतर आपला फॉर्म भरून झाला BPMS पोर्टल नंतर मध्ये मी तुम्हाला फर्स्ट टाइम सांगत असतोय की टिपिक लाईन सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं हे तुमच्याकडून करून घेतलं जातं, ना की मी करून देत नाही प्रत्येकाला, ते तुमच्याकडून करून घेतलं जातं. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम आलास तर त्याचं मी सोल्युशन देतो तुम्हाला. इथं आपण एक मी तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून दाखवतोय. हे जे काय असे इश्यू येतात टिपिक लाईन सॉफ्टवेअर मध्ये, जे काही इश्यू येतात ते इश्यू कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला सांगितलं जातं यामध्ये. आणि वारंवार टिपिक लाईन सॉफ्टवेअर मध्ये जेव्हा आपण वर्किंग करतो त्यावेळेस भरपूरदा इश्यू येतात, तर ते कसे सॉल्व्ह करायचे त्यासाठी आपण लाईफ टाईमचे जे सपोर्ट म्हणतो तो लाईफ टाईमचा आपण सपोर्ट दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतील त्याचं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलं जाईल. आणि त्याचबरोबर जो मेजर प्रॉब्लेम असेल तर मेजर प्रॉब्लेमचं सोल्युशन मी स्वतः एनालिटिक्स घेऊन तुम्हाला देत असतो.
आता मी हा म्हणजे हे जे काही टिपिक लाईन सॉफ्टवेअर आहे ते मी इथं ओपन करत आहे. टिपिक लाईन सॉफ्टवेअर ओपन केलं, त्यानंतर जो प्रोजेक्ट आपला तिकडे फायनल सबमिट झालेला आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला इथं ट्रेसिंगसाठी दिसेल. आणि त्यानंतर आपण तो प्रोजेक्ट ओपन करून घेणार. ओपन केल्याच्या नंतर ड्रॉइंग वर लोड केल्याच्या नंतर त्यामध्ये आपण काय करतो, ते ड्रॉइंग आपण सबमिशन ड्रॉइंग बनवली तिथे लोड करतो आणि ती ड्रॉइंग ओपन करून त्यामध्ये आपण जी काही ट्रेसिंग करायची आहे प्रोजेक्टची ती पूर्णतः आपण तिथे ट्रेसिंग करून घेतो. हॅलो. हॅलो. सर, ते मला काही समजलं नाही अजूनपर्यंत. कुठे? हॅलो, वैभव हजारे बोलतो. हा सर, बोला ना. हे मला सुरुवात पासून समजलं नाही, कसे काय पेज येत आहेत कोणकोणते. समजलं नाही तर बघा, बीपीएमएस पोर्टल वरती वर्क करताना आपण काय करतो, ऑफलाईनला सर्वात पहिले काय करायचं, सबमिशन ड्रॉइंग बनवून घ्यायचं. हो, ठीक आहे. सबमिशन ड्रॉइंग बनवल्याच्या नंतर आपण काय करायचं, फिजिकली फॉर्म भरायचो, म्हणजे मॅन्युअली फॉर्म वगैरे भरायचो, जे काय असते समजा डॉक्युमेंट्स अटॅच करायचो ड्रॉइंगचे आणि त्याची फाईल बनायचो. ती फाईल काय करायचं, स्वतः घेऊन डिपार्टमेंटला जाऊन सबमिट करायचो किंवा इन्व्होट करायचो. ठीक आहे, बरोबर. आता काय करावं लागतं आपल्याला, बीपीएमएस पोर्टल वरती काय करायला, तर सर्वात पहिले ते प्रोसेस सर्व ऑनलाईन झालेली, ज्यामध्ये ऑफलाईन होते ते ऑनलाईन करायचं. मग त्यासाठी आपल्याला बीपीएमएस पोर्टल वरती क्लायंटचं रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे. जसं बीपीएमएस पोर्टल वरती टेक्निकल पर्सनला काम करण्यासाठी टेक्निकल पर्सन म्हणून रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने ते झालं सर्व बरोबर. हो, पण जे आपण हे आपले लॉग हे करतो, बीपीएमएस पोर्टल मध्ये जातो, आपली आयडी आणि पासवर्ड टाकतो. हो, पुढची प्रोसिजर नाही समजली मला, हे कसे काय पेज आले तर असं. हा, त्याच्या पुढच्या स्टेपला काय केलं होतं आपण, की जे काही युएलबी सिलेक्ट करा म्हणून होतं ऑप्शन, जे काही युएलबी तर एकदा तुम्ही रिपीट करत असणार तर चांगलं होणार असं. आता हे जे सेशन आहे तुम्ही फक्त जस्ट डेमो आहे की स्टेप कोणते कोणते घेणार आहेत आणि थोडक्यात मी ओव्हरव्ह्यू सांगतो त्याचा, किंवा कशा पद्धतीने असणार आहे थोडस दाखवून. म्हणजे उद्यापासून समजणार का व्यवस्थित? उद्यापासून एकदम स्टेप टू स्टेप होणार, डिटेल्स मध्ये घेणार आपण. आजच्या सेशन मध्ये मी जस्ट ओव्हरव्ह्यू करतोय. आता तुम्ही जर कधी बीपीएस पोर्टल सोबत तुमचा कधी कॉन्टॅक्ट आला नसेल, मला त्याबद्दल जास्त काही माहितीच नसेल, हा, तर त्यामुळे आजच्या सेशन मध्ये तेवढं काही क्लिअर होणार नाही जास्त डिटेल मध्ये. उद्याच्या सेशन मध्ये डिटेल्स मध्ये बघू एक एक पार्ट. जसं तुम्हाला जो पार्ट नाही समजला, आपण लाईव्ह सेशन मध्ये तिथेच पुन्हा रिपीट करून तुमचा जोपर्यंत पार्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण तो क्लिअर करून पुढे जात नाही. ठीक आहे सर, थँक्यू. ठीक आहे, आजच्या सेशन मध्ये फक्त ओव्हरव्ह्यू घेतो आपण डेमो सेशन मध्ये. ठीक आहे सर. ठीक आहे. बीपीएमएस पोर्टल वरती आपण फॉर्म भरला, फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर मी जे म्हणलो होतो तुम्हाला की इथे एक स्टेप आहे, किती कंप्लीट करावं लागते ती आहे प्रोजेक्टची. ती स्टेप कंप्लीट केल्याच्या नंतर आपण काय करतो, ट्रेसिंगसाठी येतो. ट्रेसिंगकडे येण्यासाठी आपल्याला काय टिपिक लाईन सॉफ्टवेअर आहे. त्यासाठी काय आपल्याला टिपिक लाईन सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करावं लागलं पाहिजे. टिपिक लाईन सॉफ्टवेअर ओपन करण्यासाठी आता त्याची प्रोसेस डिटेल सेशन मध्ये तुम्हाला सांगितले जातील, कुठून ओपन करायचंय, कोणत्या फाईल मध्ये, शॉर्टकट मध्ये ओपन करायचंय की थोडंसं लॉंग टर्म मध्ये ओपन करायचंय, आणि जेणेकरून कुठून ओपन केल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम्स येतात ते तुम्हाला सांगितले जातात.
ठीक आहे. तर आता मी ते प्रोजेक्ट घेतला, मी तुम्हाला एक जो झालेला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट दाखवत आहे समजण्यासाठी की कशा पद्धतीने ट्रेसिंग करतो आपण. थोडक्यात जस्ट शीट जनरेट झालेली शीट दाखवतो मी. रीडिंगची शीट दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला की जेणेकरून लवकर लक्षात येईल. याच पद्धतीने लेआउटची असते, परंतु लेआउटचं जर पार्ट तुम्हाला दाखवलं तर तेवढं काही लक्ष देणार नाही. परंतु भरपूर जणांची प्रॅक्टिस ही जास्त तरी बिल्डिंग मध्ये असते, त्यामुळे बिल्डिंगचा पार्ट दाखवला तर लवकर लक्षात येईल. आता हे काय जे सर्व गोष्टी आहेत त्या ट्रेस केल्याच्या नंतर शीट अरेंज वगैरे केलेल्या आपण फायनल शीट. आता सर्वात पहिले इथं टीपी क्लायंटचा ऑप्शन आहे, टीपी क्लायंट न्यू आणि टीपी क्लायंट AutoCAD मध्ये हे आलेलं आहे. इथं प्लगिंग मेनू बार मध्ये 2 मेनू आलेला आहे टीपी क्लायंट सॉफ्टवेअरचे. आणि हे टीपी क्लायंट सॉफ्टवेअरचा जो मेनू आलेला, मेनू बार मध्ये जो मेनू आलेला आहे समजा, त्याचे प्लगिंग आलेलं आहे, त्याचा उपयोग करून आपल्याला जे काही आपल्याला पूर्णतः ट्रेसिंग करायचे आहे. आणि इथं ट्रेसिंग करताना सर्व एक एक गोष्टी आपण घेणार आहेत. छोट्यातली छोटी गोष्ट कुठली न स्किप करता डिटेलमध्ये घेणार आहोत. तर काय करतो आपण अशा पद्धतीने इथं जे काही असेल प्लॅन असेल त्याला आपण ट्रेस करतो. ट्रेस केल्याच्या नंतर शीट वगैरे जनरेट करतो. शीट वगैरे जनरेट केल्याच्या नंतर त्याचबरोबर बॅकग्राऊंडला स्कूटिन डेटाबेस मध्ये एक स्कूटिनी रिपोर्ट होतो, जनरेट होतो. जसं की इकडं शीट जनरेट होते त्याचबरोबर तिकडे डेटाबेस मध्ये एक स्कूटिनी रिपोर्ट जनरेट होतो. आणि तो स्कूटिनी रिपोर्ट पूर्णतः आपल्याला ओके करावा लागतो. तर तो ओके कसा करायचा, कारण की त्या स्कूटिनी रिपोर्ट जोपर्यंत ओके येत नाही तोपर्यंत तुम्ही इथून प्रपोजल शक्यतो सबमिट करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर स्कूटिनी रिपोर्ट जर फेल असताना सबमिट केलं डिपार्टमेंटकडे प्रपोजल तर ते 101% रिॲक्शन होणार आहे. त्यामुळे स्कूटिनी रिपोर्ट पूर्णतः आपल्याला ओके करावा लागतो. तो कसा ओके करायचा आहे, त्याचे इरर्स म्हणजे ओके करायचे म्हणजे त्यामध्ये जे काही इरर्स असतील ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पूर्णतः डिटेल्स मध्ये पाहणारच आहोत. अशा पद्धतीने एक जस्ट प्लॅन असतो. इथे जे काय आहे ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन, फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन, त्यानंतर इकडे साईड प्लॅन, इकडे एक इलेव्हेशन आणि इकडे एक सेक्शन असते. बाकी उर्वरित जे आहे एरिया स्टेटमेंटचे ब्लॉक्स, डीपी प्लॅन, गुगल इमेज आणि इकडं जे काही इकडे टेबल्स जनरेट झालेले आहेत हे टेबल्स मध्ये डिटेल्स असतील. जसं की FSI ची डिटेल्स असेल, बिल्डिंग वाईज FSI, तुम्हाला भेटू किती शकेल FSI मॅक्झिमम तुम्ही घेतलाय, म्हणजे मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे तुमच्या प्लॉटच्या बेसिसवरती तुमचे FSI चे बिल्डअप एरियाचे, आणि तुम्ही प्रपोज किती केलाय. आता यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात की एरिया स्टेटमेंट मध्ये भरपूर साऱ्या जणांना कन्फ्युजन असते किंवा इथं ते एरर्स येतात की काय प्रोजेक्ट असल्यानंतर काय एरर्स येतात, कुठं एरिया स्टेटमेंट करेक्ट केल्याच्या नंतर जाऊन तुमचा स्कूटिनी रिपोर्ट ओके होईल ते आपण डिटेल्स मध्ये सांगत असतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे शीट वगैरे जनरेट करतो, ट्रेसिंग वगैरे करून, आणि त्यानंतर आपण इथून फायनल सबमिट करतो. इथून फायनल सबमिट केल्याच्या नंतर जे काही प्रपोजल आहे ते प्रपोजल आपलं सबमिट होतं ऑनलाईन. आणि ऑनलाईन सबमिट झाल्याच्या नंतर
आपण पुन्हा येतो BPMS पोर्टलवरती आणि टेक्निकल पर्सनचं लॉग इन करून येतो. टेक्निकल पर्सनचं लॉग इन केल्याच्या नंतर आपण इथं स्टेटस चेक करतो. जे काही ऑनलाईन फायनल सबमिट स्टेटस ते डन झालं होतं, पण ऑफलाईन फायनल सबमिट स्टेटस हे तेव्हाच डन होतं जेव्हा जाऊन तुमचा ट्रेसिंग करून पार्ट किंवा जे काही प्रोजेक्ट असेल तो प्रॉपरली सबमिट झाला असेल तरच जाऊन डन होतं. हे डन झाल्याच्या नंतर आपण येत असतो सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये. सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्मचा उपयोग करून आपण जो काही आपले अपेंडिक्स A1 आणि अपेंडिक्स B सुपरविजनचा फॉर्म हे दोन्ही फॉर्म आपण इथे जाऊन जनरेट करून त्यावरती DSC अप्लाय करून घेतो. आणि हे बघा इथे जो काही अपेंडिक्स A1 आहे हा बिल्डिंग साठीचा, यावरती आपण इथे DSC अप्लाय करत असतो टेक्निकल पर्सनची, आणि ओनरची DSC अप्लाय करत असतो असेल तर. अन्यथा ओनरची आपण मॅन्युअली प्रिंट करून मॅन्युअली सिग्नेचर घेत असतो. आधी तर DSC कशी अप्लाय करायची हे बघत असतो आपण डिटेल्स मध्ये. डाउनलोड करायचं ऑप्शन तिथं आहे ते सांगितलं जातं तुम्हाला. आणि त्यानंतर बाकी होऊन याच पद्धतीने आपण काय करत असतो, जो अपेंडिक्स B आहे त्यावरती DSC कशी अप्लाय करायची आणि कोणाची करायची ती बघत असतो. आणि त्यानंतर अशा पद्धतीने सर्व प्रोसेस करून हा फॉर्म 7 स्टेप मध्ये आहे कम्प्लीट करून घेतो आपण. कम्प्लीट झाल्याच्या नंतर इथं जे काय आहे तुमच्या फॉर्मचं स्टेटस कम्प्लिटेड येऊन जातं. स्टेटस कम्प्लिटेड आलेच त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी रेडी येतो. आणखी प्रोजेक्ट तुमचा काही डिपार्टमेंटकडे सबमिट झालेला नसतो. मग आपण क्रिएट न्यू प्रपोजल मध्ये जातो आणि इथं जाऊन बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करून क्लायंटचं नाव सिलेक्ट करून आपण इथं जाऊन जे काही डॉक्युमेंट्स आहे डॉक्युमेंटची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण पूर्ण डॉक्युमेंट्स इथं अपलोड करतो. आणि डॉक्युमेंट्स अपलोड करताना इथं काही नोट्स दिलेलेच आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची डॉक्युमेंट्स अपलोड करताना, कोणता डॉक्युमेंट्स कुठं अपलोड करायचं आहे ते तुम्हाला प्रॉपरली समजून सांगितलं जातं. त्याचबरोबर डॉक्युमेंटचे सॅम्पलही दाखवले जातात. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही प्रेफर डॉक्युमेंट्स असतात, जे प्रोजेक्शन वगैरे जे काय आहेत, की रेती खडी बॉन्ड वगैरे जे काही असं फॉर्मॅट आहे ते तुम्हाला जे सबमिट केले जातात ज्यांना काहीच माहित नाही त्याबद्दल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स इथं आपण अपलोड करून घेत असतोय. आणि डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्या नंतर आपलं स्कूटिनी पेमेंट जे काही जनरेट होतं, जे काही असतं आपलं ते स्कूटिनी पेमेंट इथं जनरेट होतं. स्कूटिनी पेमेंट जनरेट झाल्याच्या नंतर ते कशा पद्धतीने पे करायचंय ते तुम्हाला मी इथं सांगत असतोय. कशा पद्धतीने स्कूटिनी पेमेंट पे करायचे. आणि स्कूटिनी पेमेंट पे केल्याच्या नंतर ती फाईल जी काय ती कोणाकडे गेली आहे की कोणाच्या टेबलवरती पेंडिंग आहे हे तुम्हाला कसं पाहायचं आहे ते तुम्हाला सांगितलं जातं. त्याचबरोबर हे झालं फ्रेश प्रकरणाचं, जसं की लेआउट आणि बिल्डिंग साठी समजा. परंतु जर तुमची फाईल रिअसाइन झाली तर रिअसाइन झाल्याच्या नंतर तुमच्या प्रपोजलची ज्या त्रुटी आहेत की एरर्स आहेत ते कुठून चेक करायचे आहेत. ड्रॉइंग साठी काय एरर्स दिलेले आहेत, त्याचबरोबर तुमच्या प्रपोजल म्हणजे ड्रॉइंग, आणि त्याचबरोबर तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काय करेक्शन दिलेलेच आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे, ते कसे पाहायचे ते आपण डिटेल्स मध्ये बघत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ओव्हरव्ह्यू आहे आपल्या या BPMS पोर्टलचा. आणि या पद्धतीने आपल्याला यावरती वर्किंग करायचंय आणि याच पद्धतीने आपण ट्रेनिंगही घेत असतो. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला कोणाला काही डाऊट्स असतील तर आपण त्याच्यावरती आता डिस्कशन करू, किंवा तुमचं कुठं काही समजलं नाही तुम्हाला तर ते आपण डिस्कशन करू. तर तुम्ही मला सांगू शकता की कोणाला काही प्रॉब्लेम्स आहे, कोणाला काही नाही समजलंय त्याबद्दल. आणि हे थोडंसं आजच्या सेशन मध्ये आपण थोडंसं फास्ट मध्ये घेत असतो. उद्याचं सेशन असतं ते एकदम डिटेल्स मध्ये असते. हॅलो सर, आवाज येतोय का? सचिन सुरेश बोलतो. येस, बोला सर. माझं आता काय झालंय, 31 तारखेला रिन्युअल करायला लागेल परत माझं BPMSचं लायसन. हो. करताना सर डॉक्युमेंट्स काय जोडायचे काय? रिन्युअल करण्यासाठी डॉक्युमेंट्स काय करायचे?
हा, काय जोडायला लागेल? रिन्युअल करायला काही डॉक्युमेंट जे काही पहिले दिलेले होते तुम्ही तेच डॉक्युमेंट टाकायचं. ते आता बाहेरून करून घेतलेलं ना आपण, म्हणजे एका नेट कॅफे मधनं केलं होतं. आता नाही, मला घरी बसून आता आपण स्वतः करून घेणार. मी तुम्हाला स्वतः सांगेन हा, तेच मला पाहिजे होतं. जे काही गोष्टी असेल ना ते आता तुम्ही स्वतः करायचे तिथून पुढे. हा, तेच ना. ते मी तुम्हाला स्वतः सांगेन. रिन्युअल करण्यासाठी स्वतः बीपीएस पोर्टल वरती गेल्याच्या नंतर तुमच्या लॉगिन मध्ये गेल्याच्या नंतर तिथे एक ऑप्शन आहे रिन्युअल म्हणून. हो हो. त्या रिन्युअलच्या ऑप्शन मध्ये जाऊन जे काही डिटेल्स आहे पुढे डॉक्युमेंट्स वगैरे जे काही पहिले अपलोड केले होते तुम्ही, डिग्री सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे काही समजा त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स टाकून ते रिन्युअल करायचं. ओके, ते कंपल्सरी आहे थोडक्यात. कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर फायनली जाऊन तुमचं पेमेंटचं ऑप्शन आहे. तर पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर मी म्हणजे तुम्हाला जेव्हा सेशन स्टार्ट होईल त्यामध्ये पेमेंट कसं पेड करायचं तेही सांगितलं जाईल. करायचं त्याला क्लिक करायचा, फाईल कसं काय करायचं, ट्रेसिंग. नाही ते आता हे ट्रेसिंग करायचं. आज तर मी जस्ट पॉईंट सांगितले तुम्हाला किंवा आपल्याला या मार्गाने जायचंय. अच्छा. हा पॉईंट झाल्याच्या नंतर हा पॉईंट करायचा आहे. परंतु उद्याचे सेशन स्टार्ट होईल प्रत्येक पॉईंट टू पॉईंट आपण घेतो डिटेलमध्ये की या पॉईंट मध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, या पॉईंट मध्ये कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, इथं काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे, काय केल्याच्या नंतर काय होतं, इथं इफेक्ट काय पडेल तुमच्या प्रोजेक्टवरती तेही तुम्हाला समजून सांगितलं जातं. सर आणि रेकॉर्डेड लेक्चर पण भेटणार. आणि त्याचबरोबर तुम्हाला शेवटी जाऊन रेकॉर्ड सेशन भेटतात. अच्छा, आणि लाईफ टाईम तुम्हाला सपोर्टही असतो. ठीक आहे सर, थँक्यू. बाकी आणखी कोणाचं काही प्रॉब्लेम्स, काही डाऊट्स वाटते की एखादी गोष्ट समजली नाही की बीपीएस पोर्टल बद्दल कन्फ्युजन आहे काही, किंवा टीपी क्लायंट सॉफ्टवेअर बद्दल काही कन्फ्युजन आहे, एखाद्या प्रोजेक्ट बद्दल काही कन्फ्युजन आहे की इथं कसं करायचं तिथं कसं करायचं असं काही,